आर्थिक वादविवादातून खून झाल्याची अनेक प्रकरणं तुम्ही पाहिली, वाचली किंवा ऐकली असतील. पण जालन्यात एक शॉकिंग हत्याकांड घडलंय. हे हत्याकांड एका बँक अधिकाऱ्याचं आहे. बँक अधिकारी म्हटल्यानंतर तुम्हाला वाटेल की हत्याकांड पैशांच्या वादातूनच झालेलं असणार. पण तुम्ही चुकताय. पैसे नाही तर अनैतिक किंबहुना समलैंगिक संबंधातून हे हत्याकांड झालंय. या शॉकिंग हत्याकांडाची मर्डर मिस्ट्री पोलिसांनी समोर आणली आहे. प्रदीप कायंदे, वय वर्ष 40, बँक वसुली अधिकारी म्हणून प्रदीप कामाला होता. तो दिवस होता 8 एप्रिल. प्रदीपची डेड बॉडी जालन्यात सापडली. मंठा बाजार समितीच्या आवारात प्रदीपची डेड बॉडी पाहून सगळेच हादरले. नेमकं प्रदीपसोबत काय घडलं कळायला काहीच मार्ग नव्हता. पण पोलिसांसमोरची आव्हानं वाढली. प्रदीपच्या हत्येमागे कोण या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पोलीस कामाला लागले. तपास सुरू झाला आणि या तपासातून एकापेक्षा एक भयंकर खुलासे होत गेले. प्रदीपच्या हत्येचं गूढ जसजसं समोर येऊ लागलं तसतसे पोलीसही चक्रावून गेले. कारण प्रदीपची हत्या एका पुरुषानेच केली होती. या हत्येचं कारण होतं पुरुषासोबतच असलेले लैंगिक संबंध. समलैंगिक संबंधातून प्रदीपचा खून झाला हे तपासातून स्पष्ट झालं आणि पोलीसही हादरून गेले. कारण ज्या व्यक्तीने प्रदीपला संपवलं तो विवाहित होता. त्याला मूलबाळही होती, पत्नीही जिवंत. मग असं त्या मारेकऱ्यानं का केलं? प्रदीपच्या हत्येचा कट त्याने का रचला याचाही शोध पोलीस घेऊ लागले. बुलढाणा याचा दिनांक 7 ते 8च्या सकाळच्या दरम्यान याचा खून झालेला होता. या खुनाच्या दरम्यान आम्ही तपासामध्ये आरोपीचं आणि मयताची ओळख कशी झाली इथपासून असं चॅलेंजिंग होतं. याच्यामध्ये मयताची आणि आरोपीची ओळख हे बोल्ड गॅप नावाच्या ॲपवरून झाली होती. हे तपासामध्ये निष्पन्न झालं आणि त्यावरून या खुनाचा उलगडा झाला. यामध्ये आम्ही 2 आरोपींना अटक केलेली आहे तात्काळ. प्रदीप कायंदे गे होता. त्याला पुरुषांसोबत शरीर संबंध ठेवायला आवडायचं. त्यासाठीच त्याने बोल्ड गे ॲपवर शोधाशोध सुरू केली. तिथेच त्याची सोपान बोराडेशी ओळख झाली. दोघं एकमेकांशी बोलू लागले. बोलणं वाढलं, संपर्क वाढला, एकमेकांची भेट घेतली आणि दोघं ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षणही त्यांनी एकमेकांसोबत साजरा केला. पुढे प्रदीपला सोपानशी संबंध ठेवण्याचं जणू व्यसनच जडलं. प्रदीपला सोपान सारखा हवाहवासा वाटू लागला. पण सोपानसमोर मोठा अडथळा होता. सोपानचं आधीच लग्न झालेलं, बायकोपासून त्याला मूलबाळही होतं. पण सोपान बायको मुलांचा काहीही विचार न करता स्वतःच्याच घरात प्रदीपसोबत ते कृत्य करत होता ज्याची कुणी कल्पनाही करू शकत नव्हतं. सलग 2 वर्ष सोपान आणि प्रदीप एकमेकांमध्ये गुंतले. पण अखेर तो दिवस आलाच. तारीख होती 7 एप्रिल 2023. नेहमीप्रमाणे प्रदीपने काम आटपलं. स्वतःच्या घरी जाण्याऐवजी प्रदीपने सोपानच्या घरचा रस्ता धरला. तो निघाला, सोपानच्या घरी पोहोचला, तिथेच थांबला. सोपानच्या घरी मुक्काम करण्याच्या हेतूने प्रदीप आला होता. यावेळी सोपानची बायको आणि मुलं देखील घरीच होती. त्यांच्या देखतच प्रदीप आणि सोपान बेडरूममध्ये शिरले खरे, पण 7 एप्रिलची ती रात्र नेहमीसारखी नव्हती. सोपान आणि प्रदीप यांच्यात वाद झाला. वादाचं कारण काय होतं माहीत नाही, पण वाद इतका टोकाला गेला की सोपानने प्रदीपला मारहाण करायला सुरुवात केली. ते कमी की काय म्हणून सोपानने आपल्या मित्रांनाही बोलावलं. सोपानच्या डोक्यात इतका संताप भरला होता की या मारहाणीत त्याने पुढचा मागचा कशाचाच विचार केला नाही. ही बेदम मारहाण सोपानच्या अंगलट आली. या मारहाणीतच प्रदीपचा जीव गेला. त्यानंतर भेदरलेल्या अवस्थेत प्रदीपने भावाला बोलावलं. प्रदीपच्या डेडबॉडीचा त्यांना बंदोबस्त करायचा होता. त्यासाठी दोघांनी मोटरसायकल घेतली, त्यावर प्रदीपची डेडबॉडी टाकली. बाईकवरून ते बाजार समितीत पोहोचले. तिथेच त्यांनी एक ठिकाण पाहून प्रदीपचा मृतदेह फेकला आणि पसार झाले. पण पोलिसांच्या तपासाने सोपान आणि त्याच्या भावाचं सगळं बिंग फुटलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टने प्रदीपच्या हत्येचा सगळा घटनाक्रमच पोलिसांना कळला. अनेक धक्कादायक खुलासे चौकशीतून समोर आले. कसून चौकशी करत पोलिसांनी सोपान आणि प्रदीपच्या संबंधांचं गूढ अखेर उकरून काढलं. प्रदीप आणि सोपान यांचे समलैंगिक संबंध होते हे तर पोलिसांना कळलंच, पण त्याहीपेक्षा भीषण वास्तव सोपानच्या चौकशीतून समोर आलं. पोलिसांनी सोपानची कसून चौकशी केली. त्यातून सोपानने दिलेली माहिती हादरवणारी होती. सोपानच्या बॉयफ्रेंडशीच म्हणजे प्रदीपशीही अनैतिक संबंध होते. खुद्द सोपाननेच पोलिसांना याचा कबुली जबाब दिला होता.
सोपानची लग्नानंतरही प्रदीपशी असलेली लैंगिक जवळीक, प्रदीपचे सोपानच्या बायकोशी असलेले अनैतिक संबंध आणि सोपानचा प्रदीपशी असलेला समलैंगिक संबंध. प्रेमाचा हा विचित्र त्रिकोण प्रदीपचा जीव घेऊन गेलाय. असं असलं तरी सोपान आणि प्रदीप यांच्या वादाचं कारण काय होतं? सोपानची बायको की आणखी काही? याचं गूढ मात्र कायम आहे. त्याच्यामध्ये मयताची आणि आरोपीची ओळख हे बोल्ड गॅप नावाच्या ॲपवरून झाली होती. हे तपासामध्ये निष्पन्न झालं आणि त्यावरून या खुनाचा उलगडा झाला. यामध्ये आम्ही 2 आरोपींना अटक केलेली आहे. तात्काळ त्यांना पोलीस कस्टडी पण घेतलेली आहे. यातील जो आरोपी आहे मुख्य, त्याने आपल्या खुनाची कबुली सुद्धा दिलेली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.